प्रत्यक्ष पेशव्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा फरमावणारा एक न्यायाधीश रामशास्त्री प्रभूने. मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, अटके पार झेंडे लावणे. म्हणजे अटकेचा किल्ला मराठ्यांनी जिंकला, अगदी लाहोरपर्यंत किंवा पेशावरलाही मराठी फौजा जाऊन आल्या, त्याच्याबद्दल सांगा. नानासाहेबाच्या स्वागतासाठी बादशहाने दिल्लीमध्ये दिवाने आममध्ये भव्य दरबार भरवला आणि तिथं नानासाहेबाचा यथोचित सन्मान केला. सर्व अफगाण एवढे मोठ्या संख्येने असतानाही मराठ्यांना शरण आले आणि लाहोरचा किल्ला मराठ्यांनी वाजत गाजत जिंकलेला आहे. अहमद शाह अब्दालीची मोठी झुंज मराठ्यांनी दिली, फटका बसला मराठेशाहीला मोठा, ते आपल्याला मान्य करायला लागेल. पण नंतर पुन्हा मराठ्यांनी दिल्लीत उत्तरेत कशी उभारी घेतली? तर 1771 पासून 1794 पर्यंत महाजी शिंदे हे मुघल बादशाह शाह आलमचे मुख्य कारभारी. बरोबर, इंग्रजांनी नंतर मराठ्यांना म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे जे शेवटचे पेशवे ठरले, त्या काळात तो अपयशाचा एक प्रवास, उतरण कशी लागली? त्र्यंबकराव ढेंगळे की बाजीरावाचा एक सेनापती आहे, कारभारी आहे, तो महत्त्वाकांक्षी आहे, त्याला इंग्रजांचं हे आधिपत्य मान्य नाही. नमस्कार, मी सुमित डेंगळे. आपण पाहत आहात लगाव बत्ती पॉडकास्ट. आपण मराठ्यांच्या इतिहासाविषयी बोलत आहोत. पहिला भाग आपला झाला आणि ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे सरांशी आपण संवाद साधत आहोत. मराठ्यांच्या राज्याची, मराठ्यांच्या साम्राज्याची एक वैचारिक मांडणी आपण बघत आहोत. स्वराज्याचं साम्राज्यात कसं रूपांतर झालं, 18वं शतक हे भारताच्या इतिहासात मराठ्यांचं शतक कसं आहे, आणि इंग्रजांनी जो भारत घेतला तो मुघलांकडून नाही तर तो मराठ्यांकडनं तो सगळा घेतलेला आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण 1749 पर्यंत म्हणजे संभाजीपुत्र थोरले शाहू महाराज छत्रपती यांचं निधन झालं तिथपर्यंतचा इतिहास बघितला होता. याच्या पुढे आपण मराठ्यांच्या सत्तेचा अटकेपर्यंतचा विस्तार, त्यानंतर पानिपतचं युद्ध, अहमद शाह अब्दाली जो अफगाणिस्तानच्या बादशाला मराठ्यांनी दिलेली टक्कर, त्यात मराठ्यांना आलेलं अपयश, पण पुढच्या 10 वर्षात परत मराठ्यांनी कसं दिल्ली परत जिंकली, उत्तर भारतात आपलं साम्राज्य परत निर्माण केलं, आणि नंतर इंग्रजांशी तो सगळा संघर्ष, याच्यावर आपण आज बोलणार आहोत. सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लगावबत्तीमध्ये. सर, संभाजीपुत्र शाहू महाराजांचं 1749ला निधन झालं. मग पुढे त्यांच्या इच्छेनं छत्रपती पदाचा तो सगळा शोध चालू होता. मग कसा तो भावी वारसाचा शोध नेमका कसा संपला आणि कोण पुढचं छत्रपती झालं साताऱ्याच्या गादीवर? आपण मागील बैठकीमध्ये की ज्यावेळेस शाहू छत्रपती आजारी पडले आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपण काही या आजारातून बरे होऊ शकत नाही, त्यांच्यासमोर मराठी राज्याच्या संदर्भाने भावी वारस म्हणून फार मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यांच्यासमोर वारस म्हणून पहिली कल्पना त्यांनी आपल्याला, मी मगाशी सांगितलं की करवीरकर संभाजी महाराज यांनाच मराठी राज्य, दोन्ही राज्याचे छत्रपती म्हणून घोषित करावं. परंतु दुर्दैवाने संभाजीराजांचं वयही 60च्या जवळपास आलेलं होतं आणि त्यांनाही अपत्य नव्हतं. त्यामुळं पुन्हा तो प्रश्न निर्माण होणारच होता आणि त्यांना सातारच्या गादीवर छत्रपती म्हणून येण्यामध्ये तेवढा रस नव्हता. दुसरा प्रश्न की शाहूंना ताराबाईंनी, महाराणी ताराबाईंनी आपला नातू म्हणजे दुसऱ्या शिवाजींचा पुत्र हा अज्ञातवासामध्ये आहे आणि तो उद्या मोठा झाल्यानंतर छत्रपती करवीरवर आपला अधिकार सांगणार
आणि त्यातून पुन्हा कोल्हापूरच्या छत्रपतीच्या वारसासंदर्भाने नवा संघर्ष निर्माण होणार. हा संघर्ष टाळायचा असेल आणि सातारच्या गादीवर वारस नसेल तर तो शिवाजी महाराजांच्या रक्ताचाच वारस म्हणजेच ताराबाईंचा नातू शिवाजी महाराजांचा पुत्र याला सातारच्या गादीवर छत्रपती म्हणून नियुक्त केलं तर ती समस्या मिटणार होती. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा छत्रपतीच्या वारसासंदर्भाने जो भावी संघर्ष होणार आहे तो टाळता येणार होता. हा विचार करून शाहू छत्रपतींनी ताराबाईंचे नातू रामराजा, त्यांचं पुढं नाव ठेवलं गेलं, त्यांचं खरं नाव होतं राजाराम. परंतु आपल्या पतीचं नाव राजाराम आपण मुखातून कसं व्यक्त करायचं म्हणून आजोबाचंच नाव नातवाला ठेवलेलं होतं. आणि म्हणून ताराबाई या राजाराम याला रामराजा, पुढं तेच नाव रूढ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर ते घ्यायचा. मधल्या काळामध्ये मी मागं सांगितलं की शाहूंच्या पत्नी त्यांच्या बहिणीचा मुलगा नागपूरकर भोसल्या रघुजींचा मुलगा दत्तक घ्यावा का, परंतु ते प्रत्यक्ष छत्रपतीच्या रक्ताचे नसल्यामुळे काही सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकत होता. असा त्रिवेणी विचार करून शाहूंनी आपली अंतिम इच्छा म्हणून ताराबाईंचा नातू शिवाजींचे पुत्र राजाराम उर्फ रामराजा यांना दत्तक घेण्याचा आपला अंतिम निर्णय आणि या निर्णयाची अंमलबजावणी नानासाहेब पेशवे यांनी करावी अशी आज्ञा केली. आता हा जो काही निर्णय आहे छत्रपती शाहू महाराजांचा अंतिम निर्णय, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नानासाहेबांवर आल्यामुळे नानासाहेबांनी त्याची त्या व्यवस्थेची सुरुवात केली. आणि अज्ञातवासात असलेल्या रामराजांना त्यांनी साताऱ्यामध्ये आणून सन्मानपूर्वक त्या गादीवर बसवलं. दरम्यान काही शाहू महाराजांच्या पत्नी, एका पत्नीला ज्या थोरल्या होत्या त्यांना हा निर्णय तितकासा रुचला नाही, परंतु त्यांना तो मान्य करावा लागला आणि त्यांनी शेवटी शाहू महाराजांबरोबरच सती जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या सती गेल्या. अशा पद्धतीने सातारच्या छत्रपतींच्या गादीवर शाहू महाराजांचे भावी वारस म्हणून ज्या ताराबाईंनी शाहूंशी संघर्ष केला होता त्याच ताराबाईंचे नातू रामराजा छत्रपती झाले. आणि अशा पद्धतीने छत्रपती पदावर रामराजा रूढ होऊन त्यांचं कारभार सुरू झाला. पेशवे नानासाहेब त्यावेळेस पुण्याला होते. नानासाहेबांचा काळ सुवर्ण काळ समजला जातो मराठेशाहीतला, की मराठ्यांचा भारतभर सत्तेचा विस्तार झाला. तर कसा झाला तो विस्तार आणि कुठच्या भागामध्ये भारतामध्ये मराठ्यांचा तो विस्तार 1750 ते 1760 पर्यंत झाला? खरं सांगायचं तर शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची सुरुवात झाली. विदर्भ, बंगाल, ओडिसामध्ये नागपूरकर भोसल्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. गुजरातमध्ये सेनापती खंडेराव दाभाडे, त्यांच्या पश्चात दाभाडे आणि त्यांचे कारभारी गायकवाड, पिलाजी गायकवाड, दमाजी गायकवाड यांनी गुजरातमध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार केला. थोरले बाजीराव पेशवे यांनी आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी माळवा आणि बुंदेलखंडामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार आणि पाया घातला, आजच्या मध्य प्रदेशात. त्याचबरोबर बाजीरावांच्याच काळामध्ये चिमाजी अप्पा आणि बाजीरावांनी जंजिरेकर सिद्धी, की जी पश्चिम किनारपट्टीवरची मराठ्यांचा एक मोठा शत्रू जो शिवाजी महाराजांपासून होता, त्याच्यावर मात करून
जो मराठ्यांचा त्यांनी जिंकलेला प्रदेश आणि बहुतांश जमिनीवरचा आणि किल्ले, सागरी किल्ले त्याच्याकडून जिंकून घेऊन त्याला नाममात्र करून त्यांना मराठ्यांचं एक प्रकारे मांडलिकत्व स्वीकारायला भाग पाडलं. त्याचबरोबर पोर्तुगीज की जी 125 वर्षाची सत्ता होती, चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली 1737 ते 39 या कालखंडामध्ये ठाण्यापासून वसईपर्यंत दीव दमणपर्यंतचा प्रदेश जिंकून घेऊन उत्तर फिरंगाणामधली पोर्तुगीजांची सत्ता समूळ उखडून टाकून तिथं मराठी राज्याचा विस्तार झाला. 28 एप्रिल 1740 या दिवशी बाजीरावांचं मध्य प्रदेशमध्ये नर्मदेच्या काठावर रावेरखेडी येथे निधन झालं. त्या अगोदर बाजीराव एकदा दिल्लीला जाऊन त्यांनी दिल्लीवर आपली दहशत निर्माण केली होती आणि त्याचबरोबर खरं तर बाजीराव उत्तरेकडे गेले होते ते मध्य आशियातल्या इराणचा शहा नादिरशाह हा हिंदुस्थानवर चालून आलेला होता. त्याला प्रतिकार करण्यासाठी बाजीराव उत्तरेकडे निघालेले होते. हे वर्तमान नादिरशाहला समजल्यानंतर नादिरशाह दिल्लीतून माघार घेऊन पुन्हा एकदा इराणला आपल्या मायदेशी निघून गेला. त्यामुळे बाजीरावांना उत्तरेकडं जाण्याचं जो काही त्यांच्यासमोरचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ते समाप्त झालं आणि ते त्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये रावेरखेडीला होते. तिथेच ते आजारी पडले आणि काही दिवसांच्या आजारानंतर त्यांचं त्या रावेरखेडीमध्ये निधन झालं. बाजीरावांच्या पश्चात बाजीरावांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून नानासाहेब हे पेशवेपदावर त्या गादीवर बसले आणि शाहू छत्रपतींनी त्यांना मराठी राज्याचं पेशवेपद बहाल केलं. नानासाहेबाच्या समोर फार मोठा एक प्रश्न निर्माण झाला होता की बाजीरावांच्या पश्चात बाजीरावांनी माळवा आणि बुंदेलखंडामध्ये जी सत्ता आपली रूढ केली होती त्या सर्व संस्थानिकांनी मराठी राज्याविरुद्ध एक प्रकारे उठाव केला होता. आणि हा उठाव मोडून मराठी राज्य तिथं स्थिर करणं हे पहिलं लक्ष ध्येय नानासाहेबासमोर होतं. आणि म्हणून नानासाहेबाला उत्तरेकडं 4 मोहिमा कराव्या लागलेल्या आहेत. सामान्यतः लोकांचा असा गैरसमज आहे की नानासाहेब कधीही युद्धावर गेला नाही. नानासाहेबांनी उत्तरेत 4 मोहिमा आणि दक्षिणेत 4 मोहिमा अशा 8 नानासाहेबाच्या स्वतंत्र मोहिमा झालेल्या आहेत. आणि नानासाहेबांनी मग माळव्याची मोहीम, बुंदेलखंडाची मोहीम, राजस्थानातली मोहीम, कारण की राजपुतांनी जे चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार एक प्रकारे मराठ्यांना दिलेला होता बाजीरावांना, तो त्यांनी नाकारायला सुरुवात केली. म्हणून नानासाहेबाला राजस्थानामध्ये जाऊन सगळ्या राजपुतांना नामोहरम करून नानासाहेबांनी त्यांना आपलं वर्चस्व मान्य करायला लावलेलं आहे. म्हणून राजस्थान मोहीम, माळवा मोहीम, बुंदेलखंड मोहीम, गुजरातमध्ये 1751मध्ये आणि त्याचबरोबर नानासाहेब दिल्लीत गेले. दिल्लीत हे लोकांना जास्त कल्पना नाही. कारण की ज्यावेळेस नादिरशहानंतर 1700 पहिल्या स्वारीनंतर पुन्हा एकदा नादिरशहाने 1747 साली बादशहाला, अहमदशहा बादशाह होता, त्याला एक फरमान पाठवलं, पत्र पाठवलं. आणि त्या फरमानामध्ये नादिरशाह म्हणतो की मी पूर्वी म्हणजे 1738-39मध्ये भारतामध्ये आलो होतो. त्यावेळेस मी पुन्हा माघारी येताना तुला अशी आज्ञा केली होती की भारतामध्ये दक्षिणेमध्ये
मराठे एक हिंदू काफरांचं राज्य निर्माण झालेलं आहे की जे तुम्हाला जुमानत नाही. त्यांनी मुघल साम्राज्याला खिळखिळ केलेलं आहे. तर तुम्ही त्यामुळे इस्लाम धर्म हा धोक्यात आलेला आहे, संकटात आलेला आहे या मराठ्यांमुळे, हिंदू काफरांमुळे. तर तू त्या हिंदू काफर मराठ्यांवर लवकरात लवकर नियंत्रण मिळव. परंतु 12 वर्ष झालेले आहे, तुझ्याकडून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी माझं प्रचंड सैन्य घेऊन भारतात येणार आहे. अशा वेळेस तुला भीती वाटेल की मी दिल्लीवर आक्रमण करेल, मुघल साम्राज्यावर आक्रमण करेल. तर तशी भीती वाटण्याची तुला आवश्यकता नाही. यावेळेस मी मथुरेच्या दक्षिण भागातल्या डोंगराळ भागातून, दिल्लीच्या दक्षिणेकडून, पंजाबमधून आल्यानंतर म्हणजे मी तिकडून परस्पर दख्खनवर चालून जाणार आहे. बरं. अशा वेळेस तू तुझं सैन्य, मनसबदार, सरदार घेऊन मला सामील होणं हे तुझं कर्तव्य आहे, असं फरमान त्यांनी पाठवलं. आता बघा, खरं तर वरकरणी आपल्याला या फरमानाच्या वरून बादशाला काळजी करण्याचं काही कारणच नाही असं वाटेल, परंतु तसं नाही. हे फरमान बादशाला दिल्लीत मिळालं आणि त्या फरमानाच्या अनुषंगाने भावी जे काही लष्करी फार मोठी उलथापालथ होणार आहे याच्यावर, म्हणजे नादिरशहाच्या भावी आक्रमणाविषयी चर्चा करण्यासाठी बादशहाने आपले मनसबदार आणि प्रमुख सरदारांना दरबारामध्ये बोलवलं. आणि त्यांच्यासमोर हे फरमान सादर करून नादिरशहाने असं पत्र पाठवलं आहे. तो म्हणतो मी दख्खनत जाणार आहे. जर तो दख्खनेत जाणार आहे असं म्हटला तरी जर तो दिल्लीत आला तर एक प्रकारे आपल्यावर फार मोठं संकट येणार आहे. कारण की पूर्वी याच नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण करून दिल्लीची लूट केली, कत्लेआम केला, 15 कोटी रुपयांची लूट केली. असा नादिरशहाचं आक्रमण आपल्यावर होऊ शक्यता आहे. तर याला आपण प्रतिकार कसा करायचा, आणि त्या अनुषंगाने चर्चा करत असताना त्यांनी मराठ्यांचे वकील हिंगणे, महादेवराव हिंगणे, त्यांनाही बोलवलं होतं. आणि त्यांनी असा प्रश्न टाकला की नादिरशहा दख्खनमधल्या मराठ्यांच्या राज्यावर आक्रमण करून येणार आहे, याविषयी प्रतिकाराचं तुमचं धोरण काय. त्यावेळेस हिंगणे, एक सामान्य वकील, त्यावेळेस बादशाला आणि त्याच्या सर्व विचारवंतांना, मनसबदार आणि सरदारांना काय म्हणतायत हे फार महत्त्वाचं आहे. त्यावेळेस हिंगण्यांनी भर दरबारात त्यांना सांगितलं की नादिरशहा जर दख्खनमध्ये मराठ्यांवर चालून आला तर तुम्ही असं समजा, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. मराठे त्याला पुन्हा जिवंत माघारी जाऊ देणार नाही. पण तो दख्खनमध्ये येणार असं म्हणून जर दिल्लीत आला तर तुमचं धोरण काय, तुम्ही त्याला कसा प्रतिकार करणार. अरे बापरे. यामुळे बादशहा वास्तवात आला आणि बादशहाने मग तुम्ही आम्हाला, जसं बाजीराव आमच्या रक्षणासाठी निघालेले होते तसे तुम्ही आमच्या मदतीला यापुढे येणार का नाही, हा नवीन प्रश्न निर्माण झाला. आणि त्या सुमाराला नानासाहेब पेशवे राजस्थानामध्ये कर्मधर्म संयोगाने राजस्थानच्या मोहिमेवर जाऊन त्यांनी सगळ्या राजपूत राजांना आधिपत्य आपलं मान्य करायला लावलेलं होतं. एक प्रकारे नानासाहेबाची ही यशस्वी राजस्थान मोहीम. आणि त्या मोहिमेनंतर नानासाहेबांना बादशहाने दिल्लीला आमंत्रित केलं. म्हणजे बाजीरावांनी दिल्लीला धडक मारली.
परंतु बाजीरावांचे पुत्र नानासाहेब याला बादशहाने सन्मानपूर्वक दिल्लीला बोलवलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, नानासाहेबाच्या स्वागतासाठी बादशहाने दिल्लीमध्ये दिवाने आममध्ये भव्य दरबार भरवला आणि तिथं नानासाहेबाचा यथोचित सन्मान केला, गौरव केला आणि त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की नादिरशहाची जर आमच्यावर आक्रमण झालं, हिंदुस्थानवर आक्रमण झालं, तर या परकीय नादिरशहाच्या सत्तेविरुद्ध मुघल आणि मराठ्यांनी एकत्र येऊन प्रतिकार केला पाहिजे आणि आपण आमच्या मदतीला आलं पाहिजे अशी विनंती केली आणि नानासाहेबांनी ती विनंती मान्य केली. आणि त्याचप्रमाणे पुढे ज्यावेळेस नादिरशहाचा आक्रमण होण्याअगोदर सुरू येण्या त्यांनी जरी योजना केली, परंतु 1747-48च्या दरम्यानच नादिरशहाविरुद्ध इराणमध्ये फार मोठे बंड झाले आणि त्या बंडामध्ये नादिरशहाचा खून झाला आणि भारतावरचं हे जे काही भावी संकट होतं ते टळलं. मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, अटके पार झेंडे लावणे. म्हणजे अटकेचा किल्ला मराठ्यांनी जिंकला, अगदी लाहोरपर्यंत किंवा पेशावरलाही मराठी फौजा जाऊन आल्या, त्याच्याबद्दल सांगा. हां, 1755मध्ये अब्दाली दिल्लीवर आला आणि दिल्लीत त्यांनी कत्लेआम, लुटालूट सुरू केली. म्हणून बादशहाने पेशव्यांना, मराठ्यांना आमंत्रित केलं. मग नानासाहेबांनी आपले धाकटे बंधू रघुनाथराव पेशवे यांच्याबरोबर यांना त्याचं नेतृत्व दिलं आणि शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, नागपूरकर, भोसले ह्या सगळ्यांचं मराठ्यांचं एकत्रित सैन्य, इथं आपण एकत्रित सगळेजण सैन्य रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीत गेले. मराठ्यांनी दिल्ली जिंकून घेतली. दिल्ली जिंकून मराठ्यांनी दिल्लीतून त्या मराठे दिल्लीकडे येत आहेत रघुनाथरावाच्या नेतृत्वाखाली हे समजल्यानंतर आपला गुरु नादिरशहासारखंच, कारण की अब्दालींनी मोठी लूट दिल्लीमध्ये मिळवली होती आणि त्याला लक्षात आलं की उद्या जर का मराठ्यांविरुद्ध दिल्लीसाठी संघर्ष झाला आणि त्या संघर्षात आपल्याला यश मिळतं न मिळतं आणि मग हे एवढं प्रचंड मोठी संपत्ती आपण मिळवलेली आहे ती आपल्याला गमवावी लागेल. आणि म्हणून मग अब्दालीने नादिरशहासारखं दिल्ली सोडून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. पण जाताना त्याने आपला मुलगा तैमूर शहा याला दिल्लीच्या मुख्य कारभारी आणि त्याच्या मदतीला आपला हस्तक नजीब खान रोहिला, हा नजीब खानाचा धाकटा भाऊ नजाबत खान हा दिल्लीच्या लाल किल्ल्याचा किल्लेदार झाला आणि अशा पद्धतीने व्यवस्था लावून तो दिल्लीतून बाहेर पडला. सरहिंद, त्यानंतर लाहोर आणि लाहोरवरून तो मायदेशाकडं निघाला. इकडं मराठे दिल्लीत गेले, त्यांनी आग्रा जिंकलं, दिल्ली जिंकलं, त्या नजाबत खानाला कैद केलं आणि दिल्ली जिंकतायत मराठे हे बघितल्यानंतर नजीब खान आपल्याबरोबर 25-30 हजार अफगाणांचं सैन्य घेऊन दिल्लीतून पळाला. तिथून तो सरहिंदला गेला. त्याचा पाठलाग करत मराठे सरहिंदला गेले. मराठ्यांनी सरहिंद जिंकलं. मराठी तिथे येऊन पोचण्या अगोदरच तो तिथून पळाला आणि तिथून तो लाहोरला गेला, तैमूर शहा. मग मराठे सरहिंद जिंकून तिथली व्यवस्था लावून ते लाहोरकडे निघाले आणि ते लाहोरला 1758मध्ये एप्रिल महिन्यात मराठे लाहोरच्या प्रांगणात आले. आणि आता लाहोरमध्ये मराठे आलेत आणि उद्या लाहोरला येऊन किल्ल्याला भिडणार हे लक्षात आल्यानंतर बघा मजा की मराठे जे अब्दालीचा पाठलाग करतायत त्यांच्याकडं तोफा नाही, धावतं सैन्य आहे, तोफखाना नाही आहे. आणि मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, मल्हारराव होळकर, दत्ताजी शिंदे ही सगळी, जनकोजी शिंदे ही सगळी मंडळी रघुनाथरावाच्या नेतृत्वाखाली लाहोरपर्यंत येऊन पोचले.
आता उद्या लाहोरच्या किल्ल्यावर मराठी हल्ला करणार आहेत. त्याच आदल्या रात्री तैमूर शहा आपल्याबरोबर 5,000 अफगाणांचं सैन्य घेऊन लाहोरच्या किल्ल्यातून गपचूप मध्यरात्रीला बाहेर पडला. त्या सतलज नदी, रावी नदीवर त्यांनी नावांचे पूल बांधले होते. त्या पुलांच्या आधारे त्यांनी त्या नद्या पार केल्या. परंतु नदी पार झाल्यानंतर त्या नावांचे पूल काढून घेतले की मराठ्यांना आपला पाठलाग करता येऊ नये. आणि अशा पद्धतीने हा तैमूर शहा अब्दालीचा मुलगा मराठ्यांच्या भीतीने पळून पेशावरकडं अटकेकडं निघून गेला. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्याच्या पश्चात लाहोरच्या किल्ल्याच्या रक्षणासाठी 20,000 ते 25,000 अब्दालीचं सैन्य होतं, अफगाणांचं सैन्य होतं. परंतु आपला स्वामी म्हणजे तैमूर शहा आणि अब्दाली मराठ्यांच्या भीतीने पळून गेलेत हे लक्षात आल्यानंतर त्या अफगाणांच्या मनात मराठ्यांची एवढी भीती आणि दहशत बसली होती की मराठ्यांनी दुसऱ्या दिवशी मराठे ज्यावेळेस लाहोरच्या किल्ल्याला येऊन भिडले हे बघितल्यानंतर त्या लाहोरच्या किल्ल्यातले अफगाण सैनिक आणि सरदार मराठ्यांशी लढण्याऐवजी ते मराठ्यांना शरण आले आणि त्यांनी त्या लाहोरच्या किल्ल्यावर शरणागतीची पांढरी निशाणं फडकवली. आपल्याला आश्चर्य वाटेल, लाहोरचा किल्ला हा शनिवारवाड्याच्या कित्येक पट मोठा आहे. तो इतका भक्कम आहे कारण की ती मुघलांची उत्तर हिंदुस्थानची राजधानी आणि त्यात लाहोरच्या किल्ल्यावर 300 तोफा होत्या. जर अफगाणांनी मराठ्यांचं प्रतिकार करायचं ठरवलं असतं तर मराठ्यांना लाहोरचा किल्ला काही महिने लढवावा लागला असता. परंतु बघा मराठ्यांची भीती, दहशत किंवा मराठ्यांचा पराक्रमाची काय ताकद होती. सर्व अफगाण एवढे मोठ्या संख्येने असतानाही मराठ्यांना शरण आले आणि लाहोरचा किल्ला मराठ्यांनी वाजत गाजत जिंकलेला आहे. आणि मग तिथून मराठे बाहेर पडले, पण त्यांना त्या नद्या पार करणं नावांच्या पुलाशिवाय अशक्य होतं. मग त्यांनी नावांचे पूल बांधायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात अफगाणांनी जिंकलेला सिंध आणि पंजाब हा सगळा भाग मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला. सुवर्ण मंदिर, अब्दालीने सुवर्ण मंदिरावर हल्ला करून त्याचा विध्वंस करून त्याचं तिथं पवित्र सुवर्ण मंदिर त्या मोठ्या त्या पवित्र स्थानामध्ये हजारो गायी कापल्या. रक्ताने ते पवित्र तीर्थ भरून काढलं होतं अमृतसरचं सुवर्ण मंदिर. आणि मग मराठ्यांनी शिखांच्या मदतीने पुन्हा एकदा त्या सुवर्ण मंदिराचे हे केलेलं आहे, जीर्णोद्धार केला. आणि मग नावांचे पूल झाल्यानंतर मग मराठी आता लाहोरवरून ते पेशावरकडे निघाले. मराठ्यांनी अटक जिंकली, पेशावर जिंकलं, सिंधू नदीच्या काठावर असलेला अटकचा किल्ला जिंकला. आणि पहिल्यांदाच 2000 वर्षांमध्ये भारतावर आक्रमण करून येणाऱ्या आक्रमकाचा प्रतिकार करण्यासाठी या देशातले स्वकीय भारतीय सैन्य पहिल्यांदाच अटकेपर्यंत जाऊन खैबर खिंडीत जाऊन शत्रूच्या विरोधात उभे राहिले. शत्रूचा त्यांनी पराभव करून त्यांचा पाठलाग करून त्यांना भारतातून पळवून लावलं. 2000 वर्षाच्या इतिहासात प्रथम घडले. आणि म्हणूनच मराठ्यांचा जो अटक विजय आहे तो विजय भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाण्यासारखा आहे. एक प्रकारे शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार होणार आहे. शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं असे तू हिमाचल, हिमालयाच्या शिखरापासून सागराच्या तीरापर्यंत या देशामध्ये मराठ्यांच्या रूपाने एक हिंदूंचं शक्तिशाली साम्राज्य निर्माण करायचं आणि भारतीय संस्कृतीचा जीर्णोद्धार करायचा आणि अनेक शतकांच्या गुलामीमध्ये असलेला हा देश इस्लामच्या आक्रमणामध्ये इस्लामच्या त्या गुलामीमध्ये असलेल्या भारताला मुक्त करण्याचं स्वप्न अशा पद्धतीने
नानासाहेब पेशवे, रघुनाथराव आणि सर्व मराठ्यांच्यामुळे साध्य झालं आणि म्हणूनच त्याला आपण अटक टुकटक विजय असं म्हणतो. त्याच वेळेस नागपूरकर भोसल्यांनी ओडिसा जिंकून घेतलं होतं, कटकचा किल्ला जिंकला होता आणि अनेक शतकं जगन्नाथपुरीची रथयात्रा या इस्लामच्या आक्रमणामुळे बंद पडलेली होती. मराठ्यांनी ती पुन्हा सुरू केली आणि नागपूरकर भोसल्यांनी ओडिसा आपल्या ताब्यात आल्यानंतर तिथल्या हिंदू संस्कृतीचं पुनरुत्थान केलं. जगन्नाथपुरी बरोबर आणि या रथोत्सवासाठी अनेक गावं त्यांनी इनाम लावून दिलेली आहे आणि म्हणूनच ओडिसाच्या जगन्नाथपुरीच्या रथयात्रेच्या उत्सवामध्ये नागपूरकर भोसल्यांना एक महत्त्वाचा मान दिला जात आहे आणि होता अजूनही. धन्यवाद. त्याच्यानंतर पानिपताचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. अहमद शाह अब्दालीशी मोठी झुंज मराठ्यांनी दिली. फटका बसला मराठेशाहीला मोठा, ते आपल्याला मान्य करायला लागेल. पण नंतर पुन्हा मराठ्यांनी दिल्लीत उत्तरेत कशी उभारी घेतली? काय झालं की मी आत्ता सांगितलं की मराठ्यांनी अब्दालीला पहिल्यांदा पराभूत करून मायदेशात पळून जायला भाग पाडलं. परंतु अब्दाली हा सामान्य नव्हता, त्याला ह्या पराभवाचा बदला घ्यायचा होता आणि त्याप्रमाणे त्याने पुन्हा जय्यत तयारी करून तो 1759 साली पुन्हा चालून आला. परंतु यावेळेस मात्र त्यांनी आपली राजनीती बदलली. त्याने त्याचे जे हिंदुस्थानातले हस्तक होते, नजीब खान रोहिला, नजाबत खान, कुतुबशहा मौलवी यांनी उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र एक प्रकारचा प्रचार केला की मराठ्यांमुळे भारतातला इस्लाम धर्म धोक्यात आलेला आहे. आता इथं इस्लामचं अस्तित्व संपुष्टात येत आहे आणि म्हणून भारतातल्या मुसलमानांनी, मग तो इराणी असो, तुर्क असो, अफगाणी असो, शिया असो, सुन्नी असो, या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही भावना रुजली. आणि बघा, खरं तर मराठे मुघल साम्राज्याच्या रक्षणासाठी जात होते, दिल्लीच्या रक्षणासाठी जात होते आणि अटक जिंकल्यानंतरही मराठ्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे लाहोर, मुलतान, सिंध हे त्या तहाप्रमाणे मुघलांच्या ताब्यात पुन्हा दिलेलं होतं. म्हणजे मराठ्यांनी आपल्या वचनाची पूर्तता केलेली होती. पण दुर्दैवाने बघा, सर्व इथले मुस्लिम राज्यकर्ते, सरदार, मनसबदार मुघल साम्राज्याचे हे एक प्रकारे अब्दालीला सामील झाले. या उलट दुर्दैवाने हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता होती आणि अशा वेळेस जाट आणि राजपूत, बीजे सिंग त्यावेळी जोधपूरला होता, माधवसिंग हा जयपूरला होता. राजस्थानमधले हे दोन मोठे राजघराणे आणि हे दोन मोठे राज्यकर्ते होते. आणि बघा, या दोघांनाही, बीजे सिंगलाही आपल्या कौटुंबिक वारसाच्या संघर्षामध्ये मराठ्यांनी साथ देऊन बीजे सिंगला जोधपूरच्या गादीवर बसवलेलं होतं आणि मराठ्यांनीच जयपूरच्या गादीच्या वादामध्ये माधवसिंगची बाजू घेऊन त्याला जयपूरच्या गादीवर बसवलेलं होतं. म्हणजे बीजे सिंग आणि माधवसिंग हे मराठ्यांच्या आश्रयानेच तिथल्या गादीवर प्रस्थापित झाले होते. परंतु दुर्दैवाने ते दोघं मराठ्यांचा द्वेष करतायत. ते मराठ्यांना साथ देण्याऐवजी अप्रत्यक्षपणाने अब्दालीला सामील झालेले, त्याचा पत्रव्यवहारही प्राप्त झालेला आहे. आणि सूरजमल जाट अतिशय पराक्रमी, त्याचे आणि मराठ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. परंतु मराठे संकटात आहे हे बघितल्यानंतर सूरजमल जाटांनी त्या संधीचा फायदा घेऊन मराठ्यांकडं आग्रा सुभा, म्हणजे आग्र्याचा किल्ला आणि तो संपूर्ण सुभ्याची मागणी केली
आणि आपल्याला अनुकूल असलेला जो सुजा उद्धवला त्याला बादशाहचं वजीर करा अशी मागणी केली. खरं सांगायचं तर मराठ्यांना अनुकूल असलेला गाझीउद्दीन याला मराठ्यांनी वजीर ठेवलेला होता. जर तो गेला असता तर मराठ्यांना उत्तरेतल्या राजकारणात फार माघार घ्यावी लागली असती आणि यावरून आपला सूरजमल जाट नाराज झाले आणि ते मराठ्यांपासून अलप्त झाले. म्हणजे पानिपताचा जर विचार करत असताना एका राष्ट्रीय विचाराने मराठ्यांनी आपलं दिलेलं वचन पाळण्यासाठी पुन्हा पुन्हा हिंदुस्थानवर आक्रमण करणाऱ्या अब्दालीविरुद्ध पानिपतच्या भूमीमध्ये संघर्ष केला. त्यावेळेस मराठे उत्तरेच्या दिल्लीच्या हिंदुस्थानच्या रक्षणाला गेले असल्यामुळे बादशाहच्या विनंतीवरून गेले असल्यामुळे बादशाह आणि त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी होती की मराठ्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करायचं. परंतु असं घडलं नाही आणि आपल्या भूमीपासून हजारो किलोमीटर लांब मराठे शत्रूविरुद्ध हिंदुस्थानवर आक्रमण करून आलेल्या अब्दालीविरुद्ध रणांगणात उभे राहिले. त्यावेळेस त्यांना पोटभर अन्न नाही, त्यांच्या अंगावर वस्त्र नाही, त्यांना राहायला निवारा नाही, त्यांच्या जनावरांना चारा नाही. अशा परिस्थितीमध्ये मराठे एका राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून अब्दालीविरुद्ध संघर्ष करतायत. अब्दाली त्यांना पुन्हा पुन्हा भाऊसाहेबांना आणि मराठ्या नेतृत्वाला सांगतोय की तुम्ही माझ्याशी का लढताय? मी तुमच्यावर आक्रमणच केलं नाही, मी इथल्या मुघल साम्राज्यावर आक्रमण केलेलं आहे. मग तुम्ही माझ्याशी का लढता? जर तुम्ही माझ्याशी तह कराल आणि माझ्या ताब्यात लाहोरपासून अटकपर्यंतचा हिंदुस्थानचा जो भाग आहे, ज्याचे 3 भाग सिंध, मुलतान आणि पंजाब, हे 3 हिंदुस्थानचे सुभे कायमस्वरूपी माझ्या अफगाणिस्तानच्या राष्ट्राचा हिस्सा, माझ्या राज्याचा भाग आहे हे मान्य करा. मी तुम्हाला सर्व प्रकारची रसद देऊन हे युद्ध थांबवून परत जाण्याचा मार्ग खुला करून देतो. परंतु अशा उलट मराठे हे तिन्ही सिंध, मुलतान आणि पंजाब हे हिंदुस्थानचे हजारो वर्षापासूनचे अविभाज्य अंग आहेत आणि त्या हिंदुस्थानच्या भूमीच्या रक्षणासाठी कितीही त्याग बलिदान द्यावं लागलं तरी आम्ही करायला सिद्ध आहे. आणि याच भूमिकेतून पानिपतचं युद्ध झालं. दुर्दैवाने पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांची हानी झाली, पराभव झाला. 1,00,000 मराठ्यांना आपलं बलिदान द्यावं लागलं. पण एकच गोष्ट मला या निमित्ताने सांगावीशी वाटते, युद्धात जरी अब्दाली जिंकला तरी ध्येयात मराठे जिंकले होते. कारण की अब्दालीचं ध्येय हिंदुस्थान जिंकून घेऊन, उत्तर हिंदुस्थान जिंकून घेऊन दिल्लीवर स्वतःचं राज्य निर्माण करायचं होतं. परंतु या पानिपतच्या युद्धामध्ये बघा, 1757च्या युद्धामध्ये अब्दाली प्रचंड लूट घेऊन गेला. परंतु या पानिपतच्या युद्धानंतर अब्दाली सगळं गमावून गेला. त्याच्याबरोबर आलेलं सैन्य, त्या सैन्यापैकी मोठं सैन्य, साधारणपणाने 15,000 ते 20,000 सैनिक अब्दालीचे मारले गेले होते. त्याची साधनसामुग्री, त्याचा पैसा, हे सगळं या युद्धामध्ये कामी आलेलं होतं, नष्ट झालेलं होतं. आणि या युद्धामध्ये अब्दाली अंगावर जखमा घेऊन, म्हणजे अब्दाली आपल्या राज्याचं, आपलं सैन्याचं अतोनात नुकसान करून त्याला मायदेशी जावं लागलं. त्याचं जे स्वप्न होतं दिल्ली जिंकण्याचं किंवा भारताचं सिंध, पंजाब आणि मुलतान हे 3 प्रांत कायमस्वरूपी अफगाणिस्तानमध्ये मिसळून टाकण्याचं, ते लयाला गेलं. या उलट मराठे मात्र राखेतून पुन्हा उभे राहावं तसं उभं राहिलं आणि त्यांनी पुन्हा दिल्लीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं. तिकडंच मी येईल आता की पानिपत नंतर मराठ्यांनी कसं. आपल्याला माहिती आहे की
अब्दालीच्या नंतर मग 10 वर्ष अब्दालीनी म्हणजे दिल्ली त्यांनी जेव्हा पानिपतच्या युद्धानंतर त्यांनी नानासाहेबाला पाठवलेली पत्रं उपलब्ध आहे आणि त्या पत्रांमध्ये अब्दाली सांगतो की मी तुमचे बंधू सदाशिवराव भाऊ यांच्याशी तह करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी मला प्रतिसाद दिला नाही आणि यातूनच पानिपतचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मराठ्यांची मोठी हानी झाली, याचं मला दुःख आहे. मला अब्दालीने पत्रच आहे ती. आता मी हे जरी माझं तुमची हानी झाली असली तरी देखील मला मराठ्यांशी तह करायचा आहे. आणि त्याप्रमाणे अब्दालीने आपलं वकील मराठ्यांकडं नानासाहेब आणि मल्हारराव होळकरांकडं पाठवला आणि त्या तहातली कलमं आज आपल्याकडे आहे. आणि त्याप्रमाणे तो सांगतो की मराठ्यांनी जो काही बादशाहाशी तह केलेला आहे तो आम्ही मान्य करतो, फक्त मला सिंध, मुलतान आणि पंजाब ह्या 3 प्रांतावर माझं वर्चस्व राहिलेला मुघलांचा सर्व प्रदेशाची जबाबदारी मराठ्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी आणि मुघलांशी केलेले जे काही तह करार मदार हे मला मान्य आहेत असं म्हणून अब्दाली निघून गेलेला आहे. आणि त्याप्रमाणे अब्दालीने बादशाहाच्या कारभारी म्हणून आपला मुख्य हस्तक नजीब खान रोहिला याची नेमणूक केलेली आहे. मग मराठे त्यानंतरच्या काळामध्ये मराठे दक्षिणेत आले आणि मग पुन्हा त्या पानिपतच्या झालेल्या हानीच्या दुःखामुळे, आघातामुळे नानासाहेब पेशव्यांचं पुण्यामध्ये निधन झालं. नानासाहेबांच्या नंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र विश्वासराव तर पानिपतमध्ये कामी आले होते, सदाशिवराव भाऊ कामी आले होते. आणि अशा वेळेस दुसरे पुत्र माधवराव की ज्यावेळेस ते 17-18 वर्षाचे होते त्यांना पेशवेपद प्राप्त झालं. आणि त्या माधवरावांनी फार एक आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नेतृत्वामधलं एक आदर्श नेतृत्व असं माधवरावांची ओळख आहे. एक आदर्श पेशवा अशी माधवरावांची ओळख आहे. त्या माधवरावांचं चारित्र्य आणि त्याचं कर्तृत्व, त्याचा पराक्रम, त्याचे धोरणीपणा हा आपल्याला वाखाणण्याजोगा आहे. माधवरावांनी या पानिपतच्या या प्रचंड हानीनंतरही पुन्हा एकदा मराठी राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि पुन्हा नवं नेतृत्व निर्माण केलं. आणि त्यांनी माधवरावांनी हळूहळू माधवरावांनी दक्षिणेत 4 मोहिमा काढून मराठी राज्य स्थिर केलं. दक्षिणेत हैदर अली नावाचा नवीन शत्रू होता, त्याने मराठ्यांचा बराचसा प्रदेश पानिपतानंतर त्या संकटाच्या काळात जिंकून घेतलेलं होतं, तो पुन्हा मिळवला आणि हैदर अलीलाही आपलं आधिपत्य मान्य करायला लावलं. आणि मग निजाम जो मराठ्यांचा दक्षिणेतला सगळ्यात मोठा शत्रू होता, माधवरावांनी त्याच्यावर राक्षस भुवनमध्ये मोठा विजय मिळवला आणि निजामाला आपलं आधिपत्य मान्य करायला लावलं आणि निजामाने जिंकलेला प्रदेश पुन्हा मिळवला. आणि हैदर अली, निजाम आणि मग माधवरावांनी हळूहळू पानिपतानंतर शिंद्यांचं दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे हे वारसदार समाप्त झाले होते. आणि मग रानूजी शिंद्यांचे पुत्र महादजी यांना माधवरावांनी शिंद्यांचं सरदारी दिली. आणि मल्हारराव होळकर राक्षस भुवनपर्यंत त्यांनी माधवरावांना फार मोठी साथ दिली. पुढं मल्हाररावांचं वय झाल्यामुळे त्यांचं निधन झालं. मल्हाररावांच्या पश्चात मल्हाररावांनी नेमलेले तुकोजी होळकर, या तुकोजी होळकर आणि महादजी शिंदे या दोघांना माधवरावांनी आपल्याबरोबर घेतलं. आणि त्याचबरोबर विसाजी पंत बिनीवाले आणि रामचंद्र कानडे ह्या 2 अशा ह्या 4 सरदारांना त्यांनी उत्तरेकडं पाठवलं. आणि मग महादजींच्या नेतृत्वाखाली मराठे उत्तरेकडे गेले आणि मराठ्यांनी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेला नजीब खान रोहिला त्याचा पराभव केला. पुढं तो मृत्यू झाला. त्याचा मुलगा झाबेता खान, त्याला कैद केलं. तो 2 वर्ष मराठ्यांच्या कैदेत होता. आणि त्यावेळेस दिल्लीचा बादशाह शाह आलम हा त्यावेळेस पानिपतच्या युद्धानंतर लगेचच पळून पाटण्यामध्ये इंग्रजांच्या आश्रयाला गेलेला होता. इंग्रजांनी त्याला आश्रय दिला आणि त्याला असं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला त्या शाह आलम बादशाहाला दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसू. परंतु इंग्रजांनाही 10 वर्ष शाह आलम बादशाहाला दिल्लीत नेऊन त्याच्या गादीवर किंवा बादशाह करणं शक्य झालेलं नव्हतं.
एक प्रकारे शहाआलम बादशाह पाटण्यामध्ये इंग्रजांच्या कैदेमध्येच होता. अशा वेळेस महादजी शिंद्यांनी पहिल्यांदा दिल्ली जिंकली. तो नजीब खान रोहिल्याला तो मृत्यू पावलेला होता, त्याचा मुलगा झाबेता खान याला कैद केलं. आणि इकडं इंग्रजांना त्यांनी शहाआलम बादशाह आणि इंग्रजांशी पत्रव्यवहार सुरू केला. इंग्रजांनी शहाआलम बादशाहांना मराठ्यांच्या ताब्यात देण्याचा नकार दिला. आणि मग महादजींनी इंग्रजांना अशी सक्त ताकीद दिली, धमकी दिली की जर का तुम्ही शहाआलम बादशाहला आमच्या ताब्यात दिला नाही तर आम्ही आता पाटण्यावर चालून येत आहोत. हे बघितल्यानंतर इंग्रज घाबरले आणि त्यांनी विनाअट शहाआलम बादशाहला मराठ्यांच्या ताब्यात दिलं. आणि मग महादजीने शहाआलम बादशाहला घेऊन आपल्या ताब्यात आणलेल्या दिल्लीमध्ये नेऊन त्याला सन्मानपूर्वक दिल्लीच्या तख्तावर बसवलं. 12 फेब्रुवारी 1771 या दिवशी महादजींनी शहाआलम बादशाहला दिल्लीच्या तख्तावर बसवलं. त्याचा राज्याभिषेक केला. दिल्लीमधून त्याची भव्य मिरवणूक काढली. आणि त्यानंतर महादजी शिंदे चतुर होते. ज्या पद्धतीने पानिपतच्या वेळेस उत्तरेकडं जे प्रॉक्सी वॉर, धर्मावर धर्मयुद्ध असं स्वरूप त्याला प्राप्त झालं होतं, तसं होऊ नये म्हणून आपल्या सैन्यामध्ये शहाआलम बादशाहलाच घेतलं. आणि बादशाहला आपल्याबरोबर घेऊन आपण त्याच्या नेतृत्वाखाली पानिपतचा बदला घ्यायला निघालो आहे असं दाखवून जे रोहिले, बंगश, पठाण या अफगाण सरदारांनी जे उत्तर हिंदुस्थान आपल्या ताब्यात घेतलेलं होतं ते पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं. एवढंच नव्हे तर नजीब खान रोहिल्याची राजधानी नजीबाबाद, फत्तरगड, घोसगड हे सगळे किल्ले जिंकून नजीब खानाची कबर उखडून गंगेमध्ये मिसळून टाकून महादजी शिंद्यांनी आपलं वचन पूर्ण केलं. नजीब खानाला त्याच्या संपूर्ण राज्य हे उद्ध्वस्त करून टाकलं. आणि त्यावेळेस हे सगळे अफगाण तराईच्या जंगलामध्ये म्हणजे गढवालच्या त्या संपूर्ण त्या हिमालयामध्ये पळून गेले. आणि अशा पद्धतीने महादजीने संपूर्ण उत्तर हिंदुस्थान पुन्हा आपल्या नियंत्रणाखाली आणला. एवढंच नव्हे तर 1771 पासून 1794 पर्यंत महादजी शिंदे हे मुघल बादशाह शहाआलमचे मुख्य कारभारी आणि सेनापती दोन्हीही पदांचा कारभार महादजी शिंदे 14 वर्ष दिल्लीमध्ये राहून या मुघल साम्राज्याचं रक्षण आणि कारभार पाहत होते. असा हा गौरवशाली इतिहास महादजी शिंदेंनी निर्माण केला. आणि बादशहाने महादजी शिंद्यांना त्यांच्या या कामगिरीबद्दल ज्यावेळेस मुघल साम्राज्याचं मुतालिक म्हणजे कारभारी हे पद तर महादजी स्वामीनिष्ठ होते. आणि महादजींनी बादशाला सांगितलं की हे जे काय माझं जे काही तुम्ही देताय ते माझ्या पेशव्यांना आणि पेशव्यांच्या वतीने वकील मुतालिक अशी सनद घेऊन महादजीने दिल्लीचं मुघल सल्तनतीचं पुढे काळात रक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरच्या काळात इंग्रजांची पण सत्ता खरं म्हणजे अटक मराठ्यांनी जिंकलं त्याच काळात कुठेतरी बंगालमध्ये विस्तारही इंग्रज सत्तेचा चालू झालेला होता. मोठा शत्रू भारतात मराठ्यांसमोर इंग्रज होता. त्याला मराठ्यांनी कसा प्रतिकार केला, महादजी शिंदेंनी कसा प्रतिकार केला, किंवा इकडं पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस असतील, तो इंग्रजांविरुद्धचा प्रतिकार कधी सुरू झाला त्या काळात? आपल्याला माहिती आहे की नागपूरकर भोसल्याने बंगालमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. आणि त्याच कालखंडामध्ये बंगालमध्ये आपली सत्ता रूढ बसवण्याचा इंग्रज आटोकाट प्रयत्न करत होते. आणि त्यातूनच प्लासीचं युद्ध झालं 1757मध्ये. ज्यावेळेस मराठे इकडं अटकेवर पोचले होते त्याच कालखंडामध्ये इकडं प्लासीचं युद्ध होऊन भारतामध्ये फ्रेंच आणि इंग्रज या दोन पाश्चात्य सत्तांमध्ये
भारतामध्ये वर्चस्व निर्माण करण्याची जी स्पर्धा लागली होती त्या स्पर्धेमध्ये फ्रेंचांचा पराभव होऊन ते मागं पडले आणि इंग्रज हे त्यामुळे पुढे आले. इंग्रजांकडं बंगाल आलं आणि इथे देखील नागपूरकर भोसले आणि इंग्रजांमध्ये थोडाफार संघर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याही परिस्थितीमध्ये नागपूरकर भोसल्यांनी ओडिसामध्ये आपलं राज्य निर्माण केलेलं पाहायला मिळतं. या भविष्यामध्ये मग पुढे इंग्रजांनी मद्रास चेन्नईमध्ये म्हणजे तामिळनाडूमध्येही आपलं वर्चस्व निर्माण केलं. म्हणजे एका बाजूला बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये म्हणजे चेन्नईमध्ये आणि त्यांना मुंबईमध्ये ते इथं जे काही इंग्रजांचं वर्चस्व मुंबईच्या इंग्रज होते त्यांना आपल्याला मध्य भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि माळवा बुंदेलखंड गुजरात इथं आपलं वर्चस्व निर्माण करण्याची एक मोठी महत्त्वाकांक्षा होती. आता बघा काय घडलं की माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा पानिपतमध्ये जी मराठ्यांची हानी झाली होती, नुकसान झालेलं होतं, ते भरून काढलं आणि महादजींच्या नेतृत्वाखाली उत्तर हिंदुस्थान मराठ्यांनी पूर्ण आपल्या नियंत्रणाखाली आणलेला इतिहास आपण बघितला. आता त्यावेळेस मात्र महादजींनी इंग्रजांवर पाटण्याला देखील इंग्रजांवर एक प्रकारे मात केलेली होती. बरोबर. आणि यामुळे इंग्रज दुखावलेले होते, कारण की त्यांना दिल्ली ताब्यात घेण्याचं जे स्वप्न होतं इंग्रजांचं ते धुळीला मिळालेलं होतं. आणि आता त्याचा वचपा काढणं, त्याचा बदला घेणं याचा प्रयत्न इंग्रज सुरू करत होते. दुर्दैवाने त्यांना एक संधी मिळाली. माधवराव पेशवे यांचं अकाली वयाच्या फक्त 29व्या वर्षी निधन झालं. खरं सांगायचं तर जेवढी हानी पानिपतमध्ये झाली तेवढ्याच वैचारिक हानी माधवरावांच्या मृत्यूने झाली. आणि माधवरावांच्या नंतर दुर्दैवाने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव यांना पेशवेपद मिळालं. त्यांचं कारभारी पद रघुनाथराव पेशव्यांना मिळालं. आणि रघुनाथराव पेशवे हे पहिल्यापासून पेशवेपद प्राप्त करण्यासाठी मोठ्या त्या महत्त्वाकांक्षेने पूर्ण पिडलेले होते. त्यांना पेशवेपद हेच त्यांना कधी मिळेल असा ते हर प्रकारे साम दाम भेद दंडनीती कुठल्याही येन केन प्रकारेने मला पेशवेपद प्राप्त झालं पाहिजे. आणि यातूनच त्यांनी आपला पुतण्या नारायणराव पेशवा याचा खून केला. रघुनाथरावांनी पेशवेपदासाठी आपल्याच पुतण्याची हत्या करावी ही गोष्ट त्यावेळच्या महाराष्ट्राला कधीही मान्य झाली नाही. लक्षात ठेवा, कालपर्यंत रघुनाथरावाबरोबर त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून सखाराम बापू बुकील, मोरोबादादा फडणीस, चिंतू विठ्ठल रायरीकर किंवा ही जी मंडळी होती प्रतिनिधी, ह्या सगळ्या मंडळींना रघुनाथरावांनी सत्तेसाठी आपल्या पुतण्याची हत्या करावी ही मान्य. आणि तिथं एक राष्ट्रीय विचाराचा जो तरुण मुलगा होता की जो महादजींबरोबर पानिपतमध्ये होता आणि तिथे जखमी होऊन आई गमावून आलेला नाना फडणीस एक तरुण मुलगा, तो पुढं नावारूपाला आला होता. माधवरावांच्या नेतृत्वाखाली नाना फडणीसाची जडणघडण झाली होती. आणि नाना फडणीस आणि महादजी शिंदे हे खरं सांगायचं तर माधवरावांचे दोन उजवे डावे हात होते. आणि ज्यावेळेस रघुनाथरावांनी नारायणरावांची हत्या केली याचा प्रतिशोध घेण्यासाठी नाना फडणीसांनी सर्व मराठा मंडळाला सगळ्यांना आवाहन केलं. आणि त्याचा परिणाम त्यातून बारभाईची मसलत निर्माण झाली. आणि त्यांनी रघुनाथरावाला पेशवे पदावरून पदच्युत केलं. आणि असा एक न्यायाधीश झाला रामशास्त्री प्रभूने की त्यांनी साक्षात रघुनाथरावाला सांगितलं की तुम्हाला एकच प्रायचित्य, ते म्हणजे देहांत प्रायचित्य. असा सांगणारा प्रत्यक्ष
पेशव्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा फरमावणारा एक न्यायाधीश रामशास्त्री प्रभूने या महाराष्ट्राने, या देशाने पाहिला. आणि अशा पद्धतीने रघुनाथरावाच्या या दुष्कृत्याचा प्रतिशोध घेण्यासाठी सर्व समाज एकसंघ झाला. लक्षात ठेवा, जातविरहित सामुदायिक नेतृत्व निर्माण झालं. बारबाई, हो ना. आणि त्यांनी रघुनाथरावाला पेशवे पदावरून दूर केलं. आणि त्यावेळेस रघुनाथराव पेशवा इंग्रजांच्या आश्रयाला गेला. ते खरं. एक पेशवे घराण्यातला आणि मराठ्यांच्या राजकारणातली एक महत्त्वाची व्यक्ती अशा पद्धतीने राज्य लोभापोटी इंग्रजांना सामील झाली. आणि इंग्रजांसाठी ही फार मोठी संधी होती. इंग्रजांनी रघुनाथरावाशी तह केला आणि तुला आम्ही सत्ता मिळवून देतो. आणि यातून भावी संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि रघुनाथराव आपल्याला माहिती आहे, ज्याला वडगावचं युद्ध म्हणतात, रघुनाथरावाने सर्व मराठ्यांशी आपल्याला मिळण्याचं जाहीर केलं, हे करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीच प्रतिसाद दिला नाही. इंग्रजांचं सैन्य घेऊन रघुनाथराव त्यावेळेस पुण्याच्या रोखाने निघाला. तो खंडाळ्यापर्यंत आला. आता हे खरं सांगायचं तर मराठी राज्यावरचं मोठं संकट होतं. आणि अशा संकटसमयी नाना फडणवीसांनी महादजी शिंदे, देशभक्त, स्वामीनिष्ठ, त्यांना आवाहन केलं आणि त्यांच्यावर या सगळ्या इंग्रजांविरुद्धच्या मोहिमेचं नेतृत्व सोपवलं. आणि महादजी शिंद्यांनी स्वामीनिष्ठा कशी असावी याचं दर्शन घडून दिलं. आणि मग महादजींनी तुकोजी होळकर असतील, त्यावेळेचे सगळ्या मराठ्यांना एकत्र केलं आणि त्यांनी इंग्रजांचा वडगावमध्ये दारुण पराभव केला. 13 जानेवारी 1779 या दिवशी महादजींच्या नेतृत्वाखाली वडगावच्या भूमीमध्ये इंग्रजांचा दारुण पराभव झाला. वडगाव मावळ आपलं. आणि हा इंग्रज मराठा पहिल्या युद्धातला हा निर्णायक विजय मराठ्यांना प्राप्त झाला. इंग्रजांना पूर्ण शरणागती पत्करावी लागली. 16 जानेवारी 1779 या दिवशी वडगावमध्ये इंग्रजांनी पूर्ण शरणागती पत्करून मराठ्यांशी तह केला की जो इंग्रजांना मानहानिकारक होता. वॉरन हेस्टिंग गव्हर्नर जनरल या तहाबद्दल, या पराभवाबद्दल लिहून ठेवतो आणि तो सांगतो की इंग्रजांचा हिंदुस्थानातील सगळ्यात अपमानजनक आणि दारुण पराभव आहे. आणि याचं त्या वॉरन हेस्टिंगला एवढा त्याचा अपमान वाटला आणि त्याचा पुन्हा त्यांनी बदला घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा इंग्रजांचं सैन्य पुण्याच्या रोखाने येत असताना खंडाळ्याजवळ, तिथं खंडाळाच्या घाटामध्ये, बोरघाटामध्ये आणि पनवेलच्या परिसरामध्ये इंग्रज मराठा दुसरं युद्ध झालं. याही युद्धामध्ये मराठ्यांनी इंग्रजांचा दारुण पराभव केला आणि त्याला पुरंदरचा तह म्हणतात. आणि वडगावच्या तहामध्ये रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात इंग्रजांना देणं भाग पडलं. परंतु दुर्दैवाने पुढच्या काळामध्ये महादजी शिंद्यांचं 1794 निधन झालं. महादजींचं निधन, लगेचच तुकोजी होळकरांचं निधन, अहिल्याबाईंचं निधन, हरिपंत फडक्यांसारख्या एका मोठ्या पराक्रमी सेनापतीचं निधन आणि पुढच्या काळामध्ये 10-20 वर्षात नाना फडणवीसाचं निधन. ही खरं सांगायचं तर मराठी राज्यासाठी फार मोठी हानी आहे. जोपर्यंत नाना फडणवीस आणि महादजी शिंदे, तुकोजी होळकर असे हरिपंत फडक्यांसारखे स्वामीनिष्ठ जोपर्यंत मराठी राज्यात होते तोपर्यंत इंग्रजांना कधीही मराठी राज्य जिंकून घेणं शक्य झालं नाही. पुढच्या काळात ज्यावेळेस सवाई माधवरावाला नाना फडणवीस आणि महादजींनी गादीवर बसवलं होतं, नारायणरावांचा तो 40व्या दिवशी त्याला पेशवेपद दिलं होतं. दुर्दैवाने
सवाई माधवरावांनी 1795मध्ये आत्महत्या केली आणि नुकतंच त्याच्या अगोदर मराठ्यांनी शेवटचा विजय मिळवलेला होता मोठा, तो म्हणजे निजामाचा खर्ड्याच्या युद्धामध्ये केलेला दारुण पराभव. परंतु थोड्याच दिवसामध्ये सवाई माधवरावांचे निधन झालं आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आणि तो म्हणजे रघुनाथराव एका ज्याला म्हणू की ज्याने मराठी राज्याची हानी केली अशाच रघुनाथरावाचा मुलगा दुसरा बाजीराव हा पेशवा झाला. सुरुवातीला इंग्रजांविरुद्ध मराठ्यांना विजय मिळाला पहिल्या पर्वात, ही गोष्ट खरी आहे. पण नंतर मराठ्यांना अपयश मिळत गेलं. म्हणजे मुठभर इंग्रजांनी नंतर मराठ्यांना, म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे जे शेवटचे पेशवे ठरले, त्या काळात तो अपयशाचा एक प्रवास, उतरण कशी लागली? मी आपल्याला सांगितलं की दुर्दैव बघा की 1794 म्हणजे महाजींचं निधन, अहिल्याबाईंचं निधन, तुकोजी होळकरांचं निधन, शंकराजी आपलं हरिपंत फडक्यांचं, अशी जी महत्त्वाच्या की जे कर्तृत्वान आणि पराक्रमी व्यक्ती होती त्या अगदी 18व्या शतकाच्या शेवटच्या पर्वामध्ये त्यांची झालेलं निधन ही मराठी राज्याची फार मोठी हानी होती. तरी देखील 1795मध्ये आपण खर्ड्याच्या लढाईमध्ये निजामाचा पराभव केला आणि दुर्दैवाने सवाई माधवरावांचं मृत्यू पुन्हा एकदा मराठी राज्याला कलाटणी देणारं ठरलं आणि नाईलाजाने पेशवे पदावर दुसरा बाजीराव याची नेमणूक झाली. दुसऱ्या बाजीरावाचं चरित्र पाहिलं तर एक अकर्तृत्वान, थोडासा तो ह्याच्या उपभोगाच्या आहारी गेलेला, ज्याचं चारित्र्य नीट नाही, अशा व्यक्तीकडं मराठी राज्याचं नेतृत्व गेलं आणि त्याचा परिणाम नाना फडणीसांनी आणि दुसरा बाजीराव यांच्यामध्ये काही काळ संघर्ष झाला. नाना फडणीसांनी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण नानालाही त्यामध्ये यश आलं नाही. आणि एक प्रकारे मी जर बघितलं तर एक प्रकारे 1790 नंतर 95 नंतर मराठी राज्याची एक वैचारिक देखील अधोगती झालेली आपल्याला पाहायला मिळतं की स्वामीनिष्ठा नाही, कर्तृत्वान माणसं नाही, पराक्रमी सरदार सेनापती नाही आणि अशा एका सरदार यादवीजन्य आणि एका पोकळीमध्ये मराठी राज्य आहे. या उलट इंग्रजांकडं मात्र कर्तृत्वान एल्फिस्टन आहे आणि मोठमोठाले हे महत्त्वाकांक्षी गव्हर्नर जनरल आहे. वॉरन हेस्टिंगसारखा एक महत्त्वाकांक्षी, एल्फिस्टनसारखा जो इथं नेतृत्व करतो ह्या इंग्रजांच्या संपूर्ण मराठ्यांविरुद्धच्या मोहिमांचं. आणि त्यांना एक शिस्त आहे आणि त्यांच्याकडं एक धोरण आहे. ह्या सगळ्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळतं. स्वामीनिष्ठा नाही की शिवाजी महाराजांनी जे एक आदर्शवाद निर्माण केलेला होता तो आदर्शवाद लयाला गेलेला पाहायला मिळतो. आणि त्या काळात बघा जाती पंथा जातीमध्ये मराठ्यांमध्ये मोठे संघर्ष झाले. ब्राह्मणांमध्ये चित्पावन, देशस्थ, कऱ्हाडे, सारस्वत असे 4 गट पडलेले आहेत आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली एकमेकाशी काटश. मराठ्यांमध्ये मग बघा शिंदे आहेत, त्यांच्यामध्ये देखील अनेक मतभेद निर्माण झालेले आहेत. शिंदे आणि त्याचबरोबर की महाजी शिंद्यांच्या ज्या पत्नी आणि महाजी शिंद्यांनी घेतलेला दत्तकपुत्र दौलतराव यांमध्ये शिंद्यांमध्ये आपापसात संघर्ष सुरू झालेला आहे. तिकडं होळकरांमध्ये तुकोजी होळकरांचं निधन झाल्यानंतर तुकोजी होळकरांच्या वारसांमध्ये वाद झाला. यशवंतराव होळकरांसारखा एक कर्तृत्वान आहे परंतु त्याला होळकरांचे मुलं मान्यता देत नव्हती आणि त्यातून होळकरांनी मग त्यातून विठोजी होळकरचं झालेलं आहे मृत्यू. मल्हारराव होळकर दुसरे मल्हारराव ते मृत्यू पावले आणि हा सगळं यादवीजन्य परिस्थिती आहे. होळकर भाऊबंदकीमध्ये अडकलेत, शिंदे भाऊबंदकीमध्ये अडकले,
पेशवाईमध्ये अकर्तृत्वान बाजीरावासारखा आहे. नागपूरकर भोसल्यांमध्ये भोवनकीचा वाद सुरू झाला. बडोद्याच्या गायकवाडांमध्ये सयाजी गायकवाड, गोविंदराव गायकवाड, फत्तेसिंगराव गायकवाड यांच्यामध्ये म्हणजे कसं चारही बाजूनी काळं दाटून आलेलं आहे. म्हणजे एकही असा प्रमुख सरदार नाही की ज्या घराण्यामध्ये वाद निर्माण झालेला नाही. गायकवाड, नागपूरकर भोसले, शिंदे, होळकर, पवार या सगळ्यांमध्ये वाद सुरू झालेला आहे भावबंदकीचा. आणि या उलट इंग्रज आणि त्या संधीचा ते फायदा घेतात. इंग्रजांनी सगळ्यांना वेगळं केलं आहे, सगळ्यांशी स्वतंत्रता केला. आणि बाजीराव बघा की तो कर्तृत्वहीन आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये बाजीरावांनी ज्यावेळेस पुण्यामध्ये होळकर आणि शिंद्यांमध्ये वाद सुरू झाला, दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होळकर, शिंदे आणि होळकर, खरं तर बाजीराव हा नेता आहे. त्याने त्या दोघांमध्ये म्हणजे नेतृत्व कशाला म्हणावं तर नेतृत्वाने सरदारांमधले मतभेद मिटवून त्यांना देशाच्या, राज्याच्या, स्वदेशाच्या कामासाठी लावायचं असतं. या उलट बाजीराव त्या सरदारांमध्ये भांडणं लावतोय. आणि यातूनच पुण्यामध्ये हडपसरचं युद्ध झालं आणि यशवंतराव होळकरांनी शिंद्यांचा पराभव केला. आणि यातूनच मग शेवटी बाजीराव पेशवा पळून इंग्रजांकडे जावा वडिलांसारखा. आणि त्याने इंग्रजांशी तह केला, वसईचा तह. ह्या तहामुळे फार मोठी 1804मध्ये जो बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला, या तहामुळे पेशवा म्हणून बाजीरावांचं सर्व मराठा सरदारांमध्ये असणारं जे नेतृत्व म्हणजे त्यांचा जो अधिकार होता तो गमावला. आणि इंग्रजांनी सर्व सरदार, आता पेशव्यांचा कुठल्याही सरदारावर अधिकार नाही. आणि सर्व सरदारांशी इंग्रजांनी स्वतंत्र तह केले. आणि अशा पद्धतीने सर्व सरदारांशी तह करून त्यांना कुठल्याही, जे शिंद्यांशी तह केला, शिंद्यांना होळकर कुणाशीही तह करण्याचा अधिकार नाही. आणि अशा पद्धतीने मग त्यांना तैनाती फौज देणं, त्यांचं सगळं सैन्यदल संपुष्टात आणणं. आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी, दुर्दैवाने बाजीरावाला पुन्हा एकदा असं वाटायला लागलं की आपण इंग्रजांशी संघर्ष केला पाहिजे. आणि यासाठी पण हिंमत गमावलेला, कर्तृत्व नसलेला, पराक्रम नसलेला, एखादा संघर्ष करण्यासाठी जी जिद्द असावी लागते ती जिद्द नसलेला असा बाजीराव हा मराठ्यांचा नेता होता. पण त्याही काळामध्ये एवढ्या सगळ्या या वाळवंटामध्ये काही आपल्याला चांगली माणसंही पाहायला मिळतात. त्यामध्ये आपल्याला त्र्यंबकराव डेंगळे की बाजीरावाचा एक सेनापती आहे, कारभारी आहे, तो महत्त्वाकांक्षी आहे. त्याला इंग्रजांचं हे आधिपत्य मान्य नाही. इंग्रज ज्या पद्धतीने मराठी राज्यावर जे काही त्यांनी आक्रमण करून संपूर्ण मराठी राज्य खिळखिळं केलेलं आहे, हे सहन न होणारे सेनापती कारभारी त्र्यंबकजी डेंगळे आणि बाजीरावांचे सेनापती बापू गोखले, हे सगळे बाजीरावाचे सगळे सल्लागार बदफैली आहेत. कोणी त्याला योग्य सल्लागार नाही. त्याच्या स्वभावाचे असे त्याला सहकारी मिळाले. पण या त्या सगळ्या इंग्रज मराठा या संघर्षामध्ये आपल्याला यशवंतराव होळकर, त्यानंतर त्र्यंबकजी डेंगळे आणि आपल्याला बापू गोखल्यांसारखी 4 कर्तृत्वान, महत्त्वाकांक्षी, राष्ट्रनिष्ठ, स्वामीनिष्ठ अशी काही मंडळी पाहायला मिळतात. आणि त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत इंग्रजांशी काही काळ संघर्ष केला. त्यामुळे का होईना 10-20 वर्ष इंग्रजी राज्य इथं येऊ शकलं नाही. आणि मग शेवटी आपल्याला माहिती की 17 नोव्हेंबर
1817 या दिवशी शनिवारवाड्यावर शनिवारवाड्यावर युनियन जॅक बाळाजी पंत नातूंसारखे राष्ट्रद्रोही समाजद्रोही लोक इंग्रजांच्या मदतीला होते आणि याच हानीतून इथं पेशवेपदाचं म्हणजे शनिवारवाड्यावर युनियन जॅक आणि मराठ्यांचा जो भगवा होता जरीपटका होता तो खाली गेला आणि मग बाजीरावाला मग जे पुढच्या काळामध्ये बाजीरावाला मध्य प्रदेशमध्ये महू इथं तो इंग्रजांना शरण गेला आणि मग इंग्रजांनी त्याला उत्तर भारतामध्ये कानपूरजवळ विठूर इथं पाठवलं. बरं. आणि अशा प्रतिकूल काळातही पुढच्या काळामध्ये आपल्याला यशवंतराव होळकर इंग्रजांशी लढतायत आणि इंग्रजांना अनेक युद्धामध्ये ते पराभूत करतायत. दुर्दैवाने दौलतराव शिंदे तेवढे कर्तृत्वान नव्हते, तेही बाजीरावासारखेच त्यांना अकर्तृत्वान निघाले. हे एक दुर्दैव आहे. नागपूरकर भोसल्यांमध्येही वाद झाला, तोही टोकाला गेला. त्यामुळे नागपूरकर भोसलेंचं राज्य संपूर्ण ताब्यात घेऊन तेही खालसा करण्याची संधी मिळाली. आणि हे सगळं घडत असताना आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ते म्हणजे सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज. ज्यावेळेस बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केलं दुसरं 1817 त्यावेळेस आपले प्रतापसिंह छत्रपती हे अगदी तरुण होते आणि त्या कोरेगावच्या युद्धामध्ये ते त्या युद्धात होते. परंतु ते बाजीराव एक प्रकारे त्यांच्यावर सक्ती करत होते आणि अशा काळामध्ये प्रतापसिंह छत्रपती जेव्हा बाजीरावाचा पराभव झाला, इंग्रजांनी प्रतापसिंह छत्रपतींना आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांना साताऱ्यामध्ये त्यांना स्टेट ऑफ सातारा, प्रिन्स ऑफ स्टेट सातारा असं म्हणून त्यांना तिथं एक राजा, एक संस्थानिक म्हणून तिथं त्यांना गादीवर बसवलं. म्हणजे प्रतापसिंह छत्रपतींचं छत्रपतीपद संपुष्टात आलेलं होतं आणि एक छोट्याशा अगदी एक निम्म्या जिल्ह्यापेक्षा लहान असलेल्या सातारा जिल्ह्याचा निम्मा भाग त्यावरचे एक छोटेसे राजे म्हणून प्रतापसिंह छत्रपती. पण प्रतापसिंह छत्रपती हळूहळू जेव्हा या इंग्रजांच्याच म्हणजे इंग्रजांच्या त्या नियंत्रणाखाली प्रतापसिंह छत्रपती आपल्या त्या छोट्याशा संस्थानात एक आदर्श राज्य निर्माण करतात आणि त्यांना असं वाटतं आहे की हे इंग्रजी राज्याची जुळवा आपल्यावरचा असलेला अंकुश हा झुगारून दिला पाहिजे. आणि प्रतापसिंह छत्रपतींनी इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला. पुढे जो 1857 जे काही उत्तर हिंदुस्थानात उठाव झाला, बाजीरावांचे जो दत्तकपुत्र नानासाहेबांनी, राणी लक्ष्मीबाईंनी, तात्या टोप्यांनी जो उठाव केला त्याची जी पार्श्वभूमी होती त्यामध्ये ह्या प्रतापसिंहाचा सहभाग झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रतापसिंह फार धोरणी, हुशार, चाणाक्ष आणि त्याला ग्रँड डफ हा एक चांगला इंग्रज त्याचा कारभारी होता. आणि ग्रँड डफ आणि प्रतापसिंह छत्रपती या दोघांमध्ये एक चांगला समन्वय होता आणि त्यामुळे प्रतापसिंह छत्रपती जगामध्ये काय चाललं हे समजून घेत होता. जर्मनी, फ्रान्स, युरोपमध्ये काय घडतं आहे इंग्रजांविरुद्ध हे सगळं आत्मसात करून त्यांनी इंग्रजांना या देशातून आपण त्यांच्या कसं इंग्रजांविरुद्ध एखादं युनिट आपल्याला संपूर्ण भारतव्यापी एक संघर्ष उभा करता येईल का याचाही विचार प्रतापसिंह छत्रपतींच्या मनामध्ये येतो आहे. आणि हे लक्षात आल्यानंतर ग्रँड डफ नंतर आलेला जो दुसरा सातारचा कारभारी होता तो द्वेष करणारा होता प्रतापसिंह छत्रपतींचा आणि त्यांनी प्रतापसिंह छत्रपतींना पदच्युत केलं आणि त्यांना कैद करून 1848 काशी बनारसला नजरकैदेत ठेवलं. आणि अशा पद्धतीने एक प्रकारे हे जे काही शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे जे काही मराठी हिंदवी स्वराज्य साम्राज्य ते अगदी एखाद्या ह्या 10-20 वर्षाच्या संघर्षानंतर एखाद्या कर्तृत्वान लोकांच्या अभावी पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलेलं पाहायला मिळतं.
आणि आपल्याला असंही लक्षात येतं की तो जो कालखंड आहे तो वैचारिकदृष्ट्या दिवाळखोरीचा कालखंड आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतो. सर्व जातीजातींमध्ये संघर्ष, ब्राह्मण, चांद्रसेनीय, कायस्थ, प्रभू, मराठे आणि होळकर म्हणजे धनगर, अशा इतर जातींमध्ये महाराष्ट्र आपापसातल्या संघर्षामध्ये वैचारिक ह्याच्यामध्ये गुंतून पडलेलं आहे. आणि यामुळेच हे सगळं मराठी राज्य आपल्याला लयाला गेलेलं पाहायला मिळतं अशा पद्धतीने. पण नंतर सातारची मूळची गादी खालसा झाली, पेशवाई तर आधीच संपली होती, म्हणजे तो शेवट. पण बाकीच्यांची सगळी संस्थानं म्हणून 1947 पर्यंत तशी इंदोर, राहिली. ग्वाल्हेर, पण बडोदा. जरी त्यानंतर इंग्रजांचं जे धोरण होतं की इथल्या संस्थानिकांना अगदी त्यांना नाममात्र देऊन, म्हणजे जे शिंदे, महाजी शिंद्यांना 3.5 कोटी रुपयांची जागीर होती, ती कुठेतरी 10-20 लाखाची त्यांना जागीर द्यायचं, त्यांना सैन्य ठेवण्याचा अधिकार नाही, त्यांना न्याय देण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीने पंगू करून सर्व भारतीय संस्थानिक, मग ते निजाम असेल, मग तो बहादूर शाह जफर दिल्लीचा बादशाह असेल किंवा भारतातले लखनौचा नवाब असेल, या सगळ्यांना इंग्रजांनी अगदी नामधारी केलं होतं. आणि मग पुढचा भारताच्या स्वातंत्र्याचा उमाजी नाईक असेल, वासुदेव बळवंत फडके असतील, त्यानंतर 1857चा संघर्ष असेल, चाफेकर असतील, आणि मग लोकमान्य टिळक असतील, लाला लजपतराय असेल, बिपिनचंद्र पाल असेल, आणि त्याच्यातून काँग्रेसची स्थापना, सशस्त्र, काही सौम्य प्रकृतीचं नेतृत्व काँग्रेसचं, काही लोकमान्य टिळकांसारखं मवाळ आणि जहाल नेतृत्व निर्माण झालं, आणि त्याचबरोबर सशस्त्र क्रांतीचीही सुरुवात झालेलं होतं. आणि अशा पद्धतीने एकाच वेळेस इंग्रजांविरुद्ध अनेक पातळींविरुद्ध संघर्ष झाला. आणि या सुभाषचंद्र बोसांचा संघर्ष भारताच्या स्वातंत्र्यासाठी तितकाच महत्त्वाचा होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संघर्ष तितकाच महत्त्वाचा होता. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा, चंद्रशेखर आझादांचा क्रांतीचा मार्ग, तोही संघर्ष तितकाच महत्त्वाचा होता. आणि जसं लोकमान्य टिळकांचा आणि महात्मा गांधींचाही संघर्ष, या सगळ्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाचा परिपाक म्हणून 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. हा संघर्ष कुठल्या एका विचारधारेचा नाही, या सगळ्या विचारधारांनी एकत्र येऊन इंग्रजी राज्य भारतातून पूर्णतः त्याला पदच्युत किंवा बाहेर घालवण्याचा किंवा स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याशिवाय इंग्रजांना पर्याय राहिला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. सर, खूप छान माहिती तुम्ही दिली. खरं तर मराठ्यांचा इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजांपासून अगदी तुम्ही प्रतापसिंह छत्रपतींपर्यंत 150-200 वर्षांचा सगळा इतिहास, त्याची एक योग्य प्रकारे मांडणी, वैचारिक सगळी मांडणी तुम्ही केली. आणि फार कमी वेळेत खरं हा विषय बसवणं 2 एपिसोड पुरतं ते खरं म्हणजे फार कसोटीच ती सगळी होती. पण तुम्ही खूप छान माहिती दिली. लगावबत्तीकडून तुमचं धन्यवाद. 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 आपण मला इथं बोलवलं आणि आपल्या या लोकप्रिय आणि लोकांमध्ये एक चांगल्या पद्धतीने इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्या या चॅनलच्या माध्यमातून होत आहे. आणि आपण मला आमंत्रित केलं, मला ही संधी दिली की हा सगळा गौरवशाली, आणि इतिहास म्हणजे 2 प्रकारे असतो. जसं आपल्या पूर्वजांच्या गौरवाचा, अभिमानाचा, गौरवशाली इतिहास जसा आपण अभ्यासायचा असतो, त्यातून प्रेरणा घ्यायची असते, तसंच आपल्या पूर्वजांनी गतकाळामध्ये, भूतकाळामध्ये केलेल्या चुका समजून घेऊन त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणं, आणि पुन्हा एकदा आपला एक गौरवशाली हिंदुस्थान, वैभवशाली हिंदुस्थान, हे कशासाठी? तर आपल्याला उद्याचा हिंदुस्थान निर्माण करायचा आहे. तरुण पिढीला आपण हा गौरवशाली इतिहास सांगायचा, चुकांचाही इतिहासापासून धडे घ्यायचे, आणि उद्याचा एक आदर्श असा हिंदुस्थान निर्मिती करण्यासाठी आपल्या उद्याच्या पिढीला, तरुण पिढीला
आपल्याला एक प्रेरणा द्यायची आहे. त्यासाठी आपण हा सगळा इतिहासाचा अभ्यास करत असतो. आणि मला असं वाटतं निश्चितच आम्हाला उद्याचा भयमुक्त हिंदुस्थान, दहशतमुक्त हिंदुस्थान, भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थान, विज्ञाननिष्ठ हिंदुस्थान आणि त्याचबरोबर श्रद्धावान हिंदुस्थान आणि एक ध्येयवादी हिंदुस्थान निर्माण करायचं आहे. आणि त्यासाठी आपण इतिहासाचा आधार घेऊ, हे सगळं एवढंच मला या प्रसंगी आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि आपल्या या मुलाखती आपण घेतली, मला त्याबद्दल तुम्ही उत्तमरित्या मला प्रश्न विचारलेत. आणि या तुमच्या सगळ्या समूहाला पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीपूर्ण आणि रंजक पॉडकास्टसाठी पाहत रहा लगावबत्ती.